नमस्कार. अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. उपवासाच्या दिवशी जर आपल्याला 30-30 साबुदाणा खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल किंवा साबुदाण्याचे वडे खाऊन जर आपल्याला कंटाळा आला असेल तर आता आपण नवीन उपवासाची जी रेसिपी आहे ती करणार आहोत. म्हणजेच आपण करणार आहोत शिंगाड्याचे पकोडे, त्यालाच आपण भजी असे म्हणतो. तर ते आज आपण करणार आहोत. तर सुरुवातीला इथे 2 बटाटे घेतलेले आहेत. ते छान उकडून घेतलेले आहेत. त्यानंतर त्याचे वरचे साल काढून घ्यायचे आपल्याला. आता इथे मी वरचे साल काढून घेत आहे. 2च बटाटे मी घेतलेले आहे. जर तुम्हाला जास्त पकोडे करायचे असतील तर जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही बटाटे घेऊ शकता. इथे मला कमीच पकोडे करायचे होते त्यामुळे मी 2च बटाटे घेतलेले आहे. आता आपले 2 बटाट्यांचे वरचे साल काढून झालेले आहे. आता त्याला आपण मॅश करून घेऊ. तुम्ही चमच्याच्या साहाय्याने देखील मॅश करू शकता. आता इथे आपले बटाटे मॅश करून झालेले आहे. आता आपले बटाटे मॅश झाल्यानंतर आपण दुसऱ्या साईडला गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यात तेल टाकलेले आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो करायची आहे आणि कढईमध्ये तेल आपण गरम होऊ द्यायचे आहे. म्हणजे आपले पकोडे जे आहे ते एकदम पटकन काढून होतील. मॅश केलेले जे बटाटे आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे आणि डिशमध्ये थोडेसे मी शिंगाड्याचे पीठ घेतलेले आहे. म्हणजे छोटे 3 चमचे असतील ते, फक्त तेवढेच मी शिंगाड्याचे पीठ त्यात टाकलेले आहे. आणि त्यानंतर मी चवीनुसार त्यात थोडे तिखट टाकलेले आहे. अतिशय बारीक कापलेल्या अशा मिरच्या आहेत त्या त्यात मिक्स केलेल्या आहे. त्यानंतर जिरे थोडेसे टाकलेले आहे, पाव चमचाच. कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि नंतर टाकलेली आहे. त्यानंतर चवीनुसार आपण त्यात मीठ टाकायचे आहे. आपण उपवासासाठी करतो आहोत ही रेसिपी, म्हणून त्यात आपण हळद वगैरे किंवा इतर कोणतेही पदार्थ आपण त्यात टाकणार नाही आहोत. जर तुम्ही जिरं खात असाल तरच जिरं टाका, नाहीतर जिरं स्किप करू शकता तुम्ही. आता हे सर्व मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि त्यात आवश्यकतेनुसार आपल्याला थोडेसेच पाणी टाकायचे आहे. जेवढी आपल्याला गरज असेल तेवढेच टाकायचे आहे. जसं आपण भज्यांचं पीठ भिजवतो त्या पद्धतीने आपल्याला ते भिजवायचे आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की किती छान आपलं पीठ भिजवून झालेले आहे आणि इकडे तेल पण आपले गरम झालेले आहेत. आणि आता आपण पकोडे काढून घेऊया. छोट्या छोट्या साईजचे मी पकोडे इथे काढून घेत आहे. हे भजे आपल्याला छान होऊ द्यायचे आहे. मगच आपल्याला ते झाऱ्याने उलटे करायचे आहे. जसे आपण चणा डाळीचे किंवा मुगाच्या डाळीचे भजे काढतो तशाच पद्धतीने हे काढायचे आहे. मी अतिशय छोटे छोटे भजे काढलेले आहे आणि छोटे भजे काढल्या कारणाने ते अतिशय कुरकुरीत असे झालेले आहेत. अतिशय मस्त असे ते भजे लागतात. म्हणजे जे आपण नेहमी खातो चणा डाळीचे वगैरे भजे किंवा मुगा डाळीचे त्यापेक्षाही खूप वेगळे असे हे भजे लागतात. तुम्ही हे उपवासाच्या दिवशी निश्चित करून बघा. त्यात आपल्याला फार काही टाकायची गरज भासत नाही. यामध्ये आपण सोडा देखील टाकलेला नाही आहे. खाता सोडा जो आपण टाकत असतो थोडासा, तो देखील यात टाकलेला नाही आहे. तरीसुद्धा हे भजे खूप छान होतात आणि छान फुलतात. अतिशय मस्त लागतात हे भजे. इथे बघू शकता तुम्ही माझे सर्व भजे हे तळून झालेले आहेत. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. उपवासाच्या रेसिपी मी ह्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे व्हिडिओ, ते तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. थँक्यू.